इयत्ता 8वी विषय इतिहास प्रकरण 6वे स्वातंत्र्य चळवळीच्या युगास प्रारंभ स्वाध्याय। प्रश्न पहिला, दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा। 1. भारत सेवक समाजाची स्थापना रिकामी जागा यांनी केली। पर्याय अ. गणेश वासुदेव जोशी, ब. भाऊ दाजी लाड, क. म. गो. रानडे, ड. गोपाळकृष्ण गोखले। उत्तर गोपाळकृष्ण गोखले। 2. राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन रिकामी जागा येथे भरवण्यात आले। पर्याय अ. पुणे, ब. मुंबई, क. कोलकाता, ड. लखनौ। उत्तर मुंबई। 3. गीता रहस्य हा ग्रंथ रिकामी जागा यांनी लिहिला। पर्याय अ. लोकमान्य टिळक, ब. दादाभाई नौरोजी, क. लाला लजपतराय, ड. बिपिनचंद्र पाल। उत्तर लोकमान्य टिळक। प्रश्न पहिला ब. नावे लिहा। 1. मवाळ नेते, 2. जहाल नेते। उत्तर मवाळ नेते गोपाळकृष्ण गोखले, फिरोजशाह मेहता। 2. जहाल नेते लोकमान्य टिळक, लाला लजपत राय। प्रश्न दुसरा, पुढील विधाने सकारण स्पष्ट करा। 1. स्वातंत्र्य लढ्यात भारतीयांची अस्मिता जागृत झाली, कारण पाश्चात्य शिक्षणामुळे स्वातंत्र्य, समता, लोकशाही इत्यादी मूल्यांची सुशिक्षित वर्गाला ओळख झाली। एशियाटिक सोसायटीच्या स्थापनेमुळे अनेक भारतीयांनी आणि पाश्चिमात्यांनी भारतीय संस्कृतीचा अभ्यास सुरू केला। संस्कृत, फारसी आणि भारतीय भाषेतील हस्तलिखितांचा त्यांनी अभ्यास केला। प्राचीन भारतीय संस्कृतीच्या सखोल अभ्यासानंतर आपल्याला प्राचीन समृद्ध वारसा लाभला आहे याची जाणीव या नव अभ्यासकांना झाली व त्यातूनच स्वातंत्र्य लढ्यात भारतीयांची अस्मिता जागृत झाली। 2. भारतीय राष्ट्रीय सभेत 2 गट तयार झाले, कारण राष्ट्रीय सभेच्या स्थापनेनंतर पहिल्या दशकात तिचे कार्य संत गतीने चालू होते। त्यांचा सनदशीर मार्गावर विश्वास होता। स्वातंत्र्यासाठी सरकारविरुद्ध संघर्ष अधिक तीव्र केला पाहिजे असे काही नेत्यांना वाटत होते। राष्ट्रीय सभेची उद्दिष्टे आणि चळवळीचा सनदशीर मार्ग याबाबत एकमत असले तरी कार्यपद्धतीबाबत मात्र मतभेद होऊ लागले। शांततेचा आणि सनदशीर मार्गाचा पुरस्कार करणारे ते मवाळवादी आणि तीव्र संघर्षाचा आग्रह धरणारे ते जहालवादी असे 2 गट राष्ट्रीय सभेत निर्माण झाले। 3. लॉर्ड कर्झन याने बंगालची फाळणी करायचे ठरवले, कारण हिंदू आणि मुस्लिम समाजामध्ये फूट पाडून स्वातंत्र्य चळवळ दुर्बल करणे हे इंग्रजांचे मुख्य उद्दिष्ट होते। लॉर्ड कर्झन याने फोडा व राज्य करा या नीतीचा वापर करून इंग्रज सत्ता बळकट करण्याचे त्यांचे धोरण होते। बंगाल हा मोठा प्रांत असून त्याचा कारभार करणे प्रशासकीय दृष्ट्या अवघड आहे असे कारण पुढे केले गेले। प्रशासकीय सोय हे कारण पुढे करत 1905 साली लॉर्ड कर्झनने बंगाल प्रांताची फाळणी केली। प्रश्न तिसरा, टिपा लिहा। 1. राष्ट्रीय सभेची उद्दिष्टे: धर्म, वंश, जात, भाषा, भौगोलिक प्रदेश असे भेद विसरून भारताच्या
वेगवेगळ्या प्रदेशातील लोकांना एकाच व्यासपीठावर एकत्र आणणे, या सर्वांमध्ये परस्परांच्या समस्या जाणून घेऊन विचार विमर्श करणे, लोकांमध्ये ऐक्य भावना वाढीस लावणे, राष्ट्राच्या उन्नतीसाठी प्रयत्न करणे ही राष्ट्रीय सभेची उद्दिष्टे होती. म्हणून 1885 साली राष्ट्रीय सभेची स्थापना करण्यात आली. 2. वंगभंग चळवळ. लॉर्ड कर्झन याने हिंदू मुस्लिम यांच्यात फूट पाडण्याच्या उद्देशाने 1905 साली बंगाल प्रांताची फाळणी केल्याने सरकार विरोधात भारतभर असंतोष निर्माण होऊन वंगभंग विरोधी चळवळ सुरू झाली. 16 ऑक्टोबर हा फाळणीचा दिवस राष्ट्रीय शोकदिन म्हणून पाळण्यात आला. भारतभर सभा घेऊन सरकारचा निषेध करण्यात आला. वंदे मातरम हे गीत सर्वत्र गायले जाऊ लागले. ऐक्याचे प्रतीक म्हणून रक्षाबंधनाचा कार्यक्रम घेण्यात आला. सरकारी शाळा महाविद्यालय यांच्यावर बहिष्कार टाकला गेला. चतुसूत्री कार्यक्रमाधारित सुरू झालेली ही चळवळ पुढे राष्ट्रीय चळवळ बनली. अखेरीस 1911 साली ब्रिटिशांनी बंगालची फाळणी रद्द केली. 3. राष्ट्रीय सभेची चतुसूत्री. 1906 साली राष्ट्रीय सभेचे अधिवेशनात चतुसूत्री कार्यक्रमाचा स्वीकार केला गेला. स्वदेशी. आपल्या देशातील भांडवल, साधनसामग्री आणि मनुष्यबळ यांचा उपयोग करून आपले उद्योग वाढवणे, स्वयंपूर्ण व स्वावलंबी होऊन देशाचे हित साधायचे हा स्वदेशीचा अर्थ आहे. बहिष्कार. परदेशी वस्तू व मालावर बहिष्कार टाकणे, ज्यामुळे ब्रिटिश साम्राज्याच्या मुळावरच घाव घातला जाईल. स्वराज्य. देशाला स्वातंत्र्य मिळवून देणे हे अंतिम उद्दिष्ट असेल. राष्ट्रीय शिक्षण. या शिक्षणातून जनतेमध्ये राष्ट्रीय अभिमान निर्माण होईल असे शिक्षण द्यायचे. त्यासाठी भारतीयांनी राष्ट्रीय शाळांची स्थापना करायची. वंगभंग चळवळीदरम्यान हा चतुसूत्री कार्यक्रम भारतभर राबवला गेला. प्रश्न 4. भारतीय राष्ट्रीय सभेच्या स्थापनेची पार्श्वभूमी पुढील मुद्द्यांच्या आधारे स्पष्ट करा. प्रशासकीय केंद्रीकरण, आर्थिक शोषण, पाश्चात्य शिक्षण, भारताच्या प्राचीन इतिहासाचा अभ्यास, वृत्तपत्रांचे कार्य. 1. प्रशासकीय केंद्रीकरण. ब्रिटिशांच्या एकछत्री अंमलामुळे भारतात सर्वत्र समान धोरण लागू होऊन कायद्यासमोर सर्व समान हे तत्व लागू झाले. त्यामुळे भारतीयात एकात्मतेची जाणीव निर्माण झाली. 2. आर्थिक शोषण. इंग्रजांच्या साम्राज्यवादी धोरणामुळे भारतीय उद्योगधंदे बंद पडले, शेतकरी हवालदिल झाले. भारताचे मोठ्या प्रमाणात आर्थिक शोषण झाल्यामुळे लोकांमध्ये असंतोष वाढू लागला. 3. पाश्चात्य शिक्षण. पाश्चात्य शिक्षणातून भारतीयांना लोकशाही, स्वातंत्र्य, न्याय, मानवता, राष्ट्रवाद असे नवे विचार व नवी मूल्ये मिळाल्याने आपणही देशाचा कारभार करू शकतो ही जाणीव भारतीयांमध्ये निर्माण झाली. 4. भारताच्या प्राचीन इतिहासाचा अभ्यास. पाश्चिमात्यांनी भारतीय संस्कृतीचा अभ्यास सुरू केल्याने आपल्याला किती समृद्ध वारसा लाभलेला आहे याची भावना नव सुशिक्षित वर्गामध्ये निर्माण झाली. 5. वृत्तपत्रांचे कार्य. या काळात भारतात सुरू झालेली इंग्रजी व प्रादेशिक भाषांमधील वृत्तपत्रे व नियतकालिके सरकारच्या अन्याय्य धोरणांवर टीका करू लागली. त्यातून सामाजिक आणि राजकीय जागृती होऊ लागली.